सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। कालिका पुराण पारायण व्रतामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। आजपासून नवरात्र महोत्सवाला सुरुवात होत आहे। आपले आराध्य दैवत श्री कालिका देवी डिग्रस, श्री कालिका देवी नेकनूर, श्री कालिका देवी हेलस जिल्हा जालना, श्री कालिका देवी कुंभारी बाजार जिल्हा परभणी, श्री कालिका देवी टिटवी वाडोना जिल्हा जालना, श्री कालिका देवी भुतेगाव जिल्हा जालना, श्री कालिका देवी घोटण जिल्हा अहमदनगर, श्री कालिका देवी कनकशीळ जिल्हा औरंगाबाद या सर्व आराध्य दैवतांपाशी मी आशीर्वाद मागून आज या श्री कालिका पुराण च्या पारायण व्रताला सुरुवात करत आहे। कासार समाजामध्ये संत श्री शिवबा कासार, संत तुकाराम महाराजांचे टाळकरी, संत श्री महादेव कासार, संत ज्ञानेश्वर महाराजांचे दिंडी व्यवस्थापक, सद्गुरु परमहंस श्री अडकोजी महाराज श्री क्षेत्र वरखेड अमरावती, हरिभक्तपरायण विनायक महाराज आष्टेकर, हरिभक्तपरायण कमलताई दहातोंडे परळी, हरिभक्तपरायण भागवताचार्य माणिक महाराज मांगुळगावकर बामणी तालुका चिंतूर जिल्हा परभणी आणि या कालिका पुराणचे लेखक वैकुंठवासी गोविंदराव अण्णाजी सासवडे या सर्वांचे आशीर्वाद घेऊन मी या कालिका पुराणच्या पारायण व्रताला सुरुवात करत आहे। पहिल्यांदा म्हटल्याप्रमाणे सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। अखिल विश्वाचं दैवत कालिका देवीच्या चरणापाशी आशीर्वाद मागून आजच्या या पारायण व्रताला मी सुरुवात करत आहे। या सर्व भूतेषु शक्ती रूपेण संस्थिता नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः। तुका म्हणे येथ नाही चालत तातडी, प्राप्त काळ घडी आले विना। प्राप्त काळ आल्याशिवाय, योग्य वेळ आल्याशिवाय कोणत्याही कामाला सुरुवात होत नाही असं संत तुकाराम महाराज म्हणतात। जगद्गुरु तुकोबारा यांचं हे वचन आणि ह्या वचनाने आपण या पारायणाची सुरुवात करत आहोत। श्री कालिकांबा चरणा नमावे, श्री कालिकेला सदा भजावे, किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊन तिन्ही लोकी, भजिजो आदि पुरखी अखंडित। हा श्री हरिभक्तपरायण भागवताचार्य विनायक महाराज आष्टेकर यांचा हा ग्रंथ आणि या ग्रंथाचं पारायण मी आजपासून सुरू करत आहे। आजचा हा पहिला दिवस आहे आणि या पहिल्या दिवसामध्ये गणेश व शारदा स्तवन, श्री कालिका स्तवन, जन्मजेय वैशंपायन संवाद, सोमवंशी कथेचा महिमा आणि लक्ष्मीचा जन्म, विष्णू लक्ष्मी विवाह, लक्ष्मीला दुरावशीचा शाप आणि अंबरीश ऋषींची कथा याचा आजच्या या पहिल्या दिवसामध्ये समावेश होत आहे। आज अध्याय क्रमांक 1, अध्याय क्रमांक 2 आणि अध्याय क्रमांक 3 आपण घेणार आहोत। सर्व भाविक भक्तांना स्वातंत्र्य सैनिक कैलासवासी देवीदास माधव झरकर, मुक्काम पोस्ट ईट, तालुका भूम जिल्हा उस्मानाबाद यांचा नातू किरण प्रकाश झरकर, बार्शी जिल्हा सोलापूर याचा नमस्कार। या मंगल प्रसंगी मंगलाचरणाने आपण या पारायण व्रताची सुरुवात करणार आहोत। मंगलाचरण। श्री कालिका काल रूपांबा कृष्णा कल्याण कामिका, काल भीती हरी काली शक्ती मंगल मालिका, आदि माया नमस्कृत्वा देवी सिद्धांत सद्गुरु, दृश्य पूजा शुभम ध्यायम श्री देवी कालिकात्वकम। कालिका काल साधका श्रीमान धर्म क्षत्रिय कुलभू
अहम कार्तवीर्यास्थना कास्यकारम वंश सनातना. ऐसी ही निरुपाधिके जगाची जिये जनके, तिये वंदली जी मुळके माता श्री कालिंका देवी. दिग्रस क्षेत्र वासिन्ये कालिंकाये तथैवचनम भक्त कल्याणम करिष्मे प्रणामिमी पुन्हा पुन्हा. नमो देवी महादेवी, नमो देवी महादेवी, शिवाये सतत नमः. नमः प्रकृते भद्राये नियतः प्रणतः स्मताम. सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. इति मंगलाचरण समाप्त. मंगलाचरणाच्या समाप्तीनंतर आपल्याला पहिला अध्याय सुरू करायचा आहे. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वतये नमः, श्री गुरुभ्ये नमः, श्री कालिंका देव्ये नमः, श्री गणनाथाय नमः. गणेशाचं नमन करून, सरस्वतीचं नमन करून, गुरुचं नमन करून, कालिंका देवीचा आशीर्वाद घेऊन आणि गणरायाच्या नामाने आज आपण या पारायण व्रताच्या पहिल्या अध्यायाला सुरुवात करणार आहोत. गौरी हराची या सुता, तुझी या चरणी ठेविला माथा. विनंती आया परिसिया, तू ब्रह्मविद्येचा दिन करू. फेडी अज्ञान अंधारू, देवा दाविसी विचारू ज्ञानदृष्टी. हे आपुले नि प्रसादे ऐसे, निज रूप दिसे अपैसे. मज ज्ञान देई तैसे गजवदना, तू देवा चिंतामणी. विघ्ने हरती स्मरणी, म्हणून शास्त्री पुराणी नमिलासी तू. सकळ कार्याधिपती, तुझ चिंचिता विघ्ने हरती. तुझे निरुद्धी सिद्धी प्राप्ती, पूर्ण होती मनकामना. तू सकळ शास्त्रांचा आगम आणि कवी कुळांचा विश्राम. माझा करी पूर्ण मनोधर्म ग्रंथार्थ. तू 14 विद्यांचा आगरू, उन्मेषाचा सागरू. देवा सकळाहुनी उद्धारू गणेशा तू. तू ब्रह्मविद्येचा घरटा, सकळ शास्त्रांशी श्रेष्ठा. विघ्नहरा अदृष्टा निवारिसी तू. ज्ञानदीप उचित रत्नाकरा, सरळ सोंड लंबोदरा. कवी जनाची माहेरा, विनंती माझी परियेसी. उघडी रत्नांची पेटी, ते मजदावी पादृष्टी. कथा बोलवी मराठी सोमवंशाची. अशा प्रकारे सोमवंशी क्षत्रिय कासार समाजाची कथा सुरू झालेली आहे. ते वेळी गणेश तृष्टला, अमृत रसे बोलिला. तेने प्रबंधिला सौरसू मज. मग नमिली ते शारदा, वाग्वादिनी अभय वदना वरदा. तू प्रसन्न तरी प्रबंधा उन्मेषू होय. तू प्रसन्न सरस्वती, तरी विद्या पूर्ण होती. मुक्या होय प्राप्ती सांची. तू 17वी अमृत कळा, देई विद्यारस गरळा. 10वी कवी कुळा वाक्य सिद्धी. ते वेळी ते वेद माता, वाग्दिनी सिद्ध माता. म्हणे कथा सागरे आता प्रसन्न असे. तो भवसागराचा तारू, तयासी करुणी नमस्कारू. तो भवसागराचा तारू, तयासी करुण नमस्कारू. तो नमिला श्री गुरु ज्ञान सूर्य. तो काल त्रयातीत आणि गुणकर्मा अलिप्त. तो वंदिता समर्थ सद्गुरुराव. तुमचेनी कृपा वचने, उन्मेष स्फुरेल मज कारणे. मग सांगो आदरली पुराणे हरिवंशीचे. जे मूळ माया आदिमूर्ती, ते कालिका शिवशक्ती. ते नमिली ज्ञानज्योती विश्वमाता. तू विश्वाची माऊली, या सकळा ते प्रसवली. ते म्या नमस्कारिली जगत्रत्र अंबा. तू साधकासी वो सिद्धी, आणि साधूची ज्ञान बुद्धी. अपारे प्रेम सिद्धी परमेश्वरी. तू आदी अपरमिते, सगुणे आणि सदोदिते. जे जे काही सर्वते तूची आससी. तुझे अपत्य जगा एवढे, मी काय वानू तुझे पवाडे. जेथे सनकाधिक वेडे पिसे होती. हे 7 समुद्र तुझी माथनी, मेरू मादार ओळणी. 21 स्वर्गे रचुनी खेळ खेळसी. ही ब्रह्मांडे अनंत धुंडिसी.
प्रत्यया नये म्हणून मोडीसी ते तू मज वानिता कैसी येशील लक्षा जे वनिता उपमानये तेथे वानने ये काय जरी कृपा होये तरी सांगेन मी इतुलिये अवसरी नाभी म्हणे कुळेश्वरी प्रसन्न असे ग्रंथ आदरी सांगे कथा ऐसा देवनिया वरू हरुषे ज्याल निर्भरू कथा सांगेल सारंग धरू कुमारू महान मायेचा इति श्री कालिंका पुराणे देवी महात्म्ये मंगलाचरण नाम प्रथमोध्याय संपूर्णोस्तु। अध्याय दुसरा कालिंका स्तवन जन्मजेय वैशंपायन संवाद। गणेशाय नमः। ये तुला अवसारी श्रोते कोपू धरी तील माते म्हणूनी जी तुमते विनवितू असे ते वेळी तीर्थक्षेत्र पुराणी सिद्ध साधक ब्रह्मज्ञानी तयाच्या चरणी प्राणी पातू माझा सकळ तीर्थांची देऊ महिमा हे साधू श्रोतियांचे थोडी उपमा जे नेनती भवकर्मा शांत बुद्धी ते जाणो विष्णूचे अंश आणि तीर्थांसी तीर्थ परिस म्हणूनिया तुमचे चरणासी आस करीतू असे धर्म कार्यांची साकडी माझी रिघोनी अवघडी ते पावती पैल घडी धर्माचे निसंगे ऐसे म्हणो ते साधू श्रोते हे पृथ्वी तरेल तयाचे निसुकृते म्हणून तुमची या चरणाते वंदितू असे स्वामी तुमची दृष्टी की पडे तेने उन्मेषासी सिग चढे तेथे फळे येती अतिपाडे कल्पनेची जरी तुमते मी रंजवी ऐसा नव्हे मी अनुभवी परी तुम्ही कृपा करावी आपुले म्हणोनी ते वेळी श्रोते संतोषले म्हणती पुत्रा भले केले आता कथा लागू बोले हरी कीर्तीचा तुझ वागेश्वरी प्रसन्न सिद्धी तरी बोले रे कथा प्रारंभी वरी आमुच्या आशीर्वादी फळासी येईल ऐसा अंगीकारू केला श्रोता ते वेळी कथा झाला बोलता कालिंका पुराण सांगेन आता ते पर्ये साजी कवके एके अवसरी जन्मे जयो प्रश्न करी ते कथा अवधारी सांगेन मी रावण म्हणे वैशंपायना कथा येची सांगे कारणा जेने पातका दर्शना नाशू होय 18 ब्रह्महत्येची पातके इत्यादी जन्माची अनेके ते गेली नानयेके पूर्व जाचे आता आणिक एक पर्येसी ते अवघे राजे सोमवंशी तयाची समूळ आगमा कैसी ते सांगे मज तयांचे कवनापासून जन्म कवन तयाचा क्रियाधर्म ऐसा सकळ पूर्व कर्म सांग स्वामी ऐसा राये प्रश्न केला तव वैशंपायनु अनुवादला तो प्रसंगू असे उद्धारिला म्हणे शारंगधर इति कालिंका पुराणे देवी महात्म्ये सोमवंश कथा नाम द्वितीयोध्याय श्री जगदंबार्पणमस्तु शुभम भवतु। क्रमांक 3 सोमवंशी कथेचा महिमा। श्री गणेशाय नमः। कुसरीची कवित्व रेखा ते पावन श्रवण सुखा परी नव्हेची लोका तारावया तैसी हे कथेची सीमा हरि हरि कीर्ती उपमा ऐकतया सहस्र जन्मा उद्धरागती जे कथेचे नि श्लोक मात्रे देखे जावी जन्माची पातके म्हणून अवधाननिके द्यावे तुम्ही हरिवंशू ऐकती तेने निपुत्रिका पुत्र होती प्राणी ये जाती उद्धारती पावती मोक्षपद ते पूर्वीचे सांगतले व्यसे हे पुराण प्रसिद्ध असे मी मातेची निसौरशे प्राकृत बोलेन या संस्कृताच्या आगरी ग्रंथी मराठी अर्थभरी कथा प्रकट करी दावी श्रोतयांसे हे संस्कृताची पेटी उघडून या प्राकृती करी दृष्टी कथा बोलेन मराठी हरी कीर्तनाची सांडी स्तवनाचा प्रसरू
ग्रंथ होत असे अवसवरू, बोलता विस्तारो कथा आवरेना. आता असो हे बोलणे, श्रोतयांसी शारंग धरू म्हणे, कथा सांगेन परिसने, श्रोता तुम्ही. इति कालिंका पुराणे देवी महात्मे सोमवंश कथा नाम तृतीयोध्यायः संपूर्ण. जगदंब अर्पणमस्तु. शुभम भव. क्रमांक 4 लक्ष्मीचा जन्म, विष्णू लक्ष्मी विवाह, लक्ष्मीचा दुरावंशीचा शाप आणि अंब ऋषीची कथा. अध्याय 4. श्री गणेशाय नमः. कवने एके अवसरी हरी पहुडले होते श्रीसागरी, तेथे लक्ष्मी सेवा करी महाविष्णूची. तो आकारू की निराकारू, ऐसा वेदांसी नकळे विचारू, मनीचा खुंटला व्यापारू. मग ते नेती नेती म्हणती, तया वेदा सारिखा वक्ता, शेष सहस्त्रमुखी वर्णिता, परितो नये लक्षिता. तो मी कैसा वर्णू, जो वैकुंठीचा नाचू, देवांसी देवे अनंतू, योगिया मानसी समर्थू, ज्ञान गंभीरू. विष्णू जगासी माहेर, सर्व भक्तीचे भांडार, जो देव अगोचर तिन्ही लोकी. ऐसा योग निद्रेचा सुखी, पहुडलासे शेष पर्यकी, चरणाजवळी सखी लक्ष्मी ते असे. ते लावण्याची राशी, मी काय वर्णू तियेसी, जियेची या औदार्यासी रिद्धी सिद्धी. तियेचे औदार्य सांगो केवडे, पुण्य की जे शतयज्ञाये वडे, मग पाविजे रोकडे इंद्रपद. येथे सरस्वती सारखी गाणी, रंभे सारखी नाचनी, तिलोत्तमा उर्वशी विलासिनी, हे करणी जियेची. तेथे चिंतामणीची लेणी, कामधेनूची दुभंदनी, कल्पवृक्ष अंगणी चिंतामणी. देव जानविती अमरेश्वरू, ऐरावती पट्टाचा कुंजरू, भांडारी कुबेरू, असे पायिक घरीचे. नवग्रह मानू देती, अशुभे ते शुभ होती, तया प्राणिया ऐसी गती या दशेची. श्रीगिरी छात्रे झालरी, ध्वजा पताका अंबरी, मेघडंबर श्रीगिरी शृंगारले. ऐसा सौंदर्याचा ठसा, त्रिभुवनवी वाखानली दशा, तेथेची गुणू कैसा, ते श्रीमंतू जाणतू. ऐसा लक्ष्मीचा गुणवर्णिता, विस्तारी जाईल कथा, म्हणून संकलिता सांगतू असे. जैसा गंगेचा धारसा, मी नुपडे वळसा, तो भीतू असे जैसा पारधियाते. का वारयाते पाखरू, का स्वराते वारू, तैसा श्रुतया त्या कवीश्वरू, बोले भीतू असे. म्हणून अति कुशल नव्हे कवी, जैसे बाळके माते रंजवी, तैसा मी निरोपी भावी भावो आपुला. तुळशी पत्राचे निमिसे उत्तीर्ण होईजे जैसे, मी श्रोतियांसी तैसे वंदितू असे. ये तुला अवसरी जन्मे जयो प्रश्न करी, म्हणे हे लक्ष्मी जन्मली उदरी कवनाचिया. तिसी कवनु माता पितार, कवन वंश कवन गोत्र, हे सकळ जन्म पवित्र सांग बापा. थोर भाग्य गा तयासी, जे लक्ष्मी आली उदरासी, जेने लाधला ऋषिकेशी कन्यादान करोनी. जन्मोजन्मी सुकृत करिजे, ते देवी चरणी अर्पिजे, तरी देवची होईजे स्वयं आपण. म्हणून देव जयाचा मागता, हे काय बोलावे आता, हे सविस्तर कथा सांगावी मजपासी. ऐसे राव लक्ष्मीचा पुसे जन्मू, मग वैशंपायन सांगे उत्तमू, तोची श्रोतियांसे मी आगमू सांगतू असे. पूर्वी कोकद्रवा एक ब्राह्मणू, तो तप करू बैसला गहनू, पावा वया जगज्जीवनू वैकुंठीचा. जप तप व्रते अनेके करी बहुले, तव काय एक तेथे बुद्धी आठवली जया.
म्हणे आता कैसे धरू जाऊ ऋषीश्वरांचे पाय धरू ते सांगतील ते विचारू तेने पावेल जगन्नाथू ते वेळी तेथून निघाला बद्रिकाश्रमी आला सकळी का भेटला ऋषीश्वरा ते चरणांसी करुणी प्राणिपातू कोक द्रवियाने जाणविला वृत्तांतू ते वेळी उपदेश पहुतू बोलते झाले अगा ब्राह्मण जन्मा येईजे त्वा संन्यासू घेईजे तरी प्राणिया पाविजे अधोर मागू देवान पितराची राहिली भक्ती अग्निसीन पावे अंती तेथे प्राणिया अधोगती उत्तम गती कैची तुझ पुत्र नाही जयाच्या वंशी तो भारू पडे भूमिसी एही केविनीस तयासी परत कैसे ऐसा ऋषीश्वराने निर्भीतसिला तव तो कोकद्रवा वर्मला मग काय बोलता झाला ऋषीश्वराचू स्वामी तुम्ही बोलिलेत साचार म्यापूर्वी त्याजिला घराचार तरी का संन्यास मार्गी व्यभिचार सांगता असा तरी ऐसे काही असे सूत्र जेणे करुणी होती पुत्र स्वामी मज कारणे मंत्र उपदेशावा यावेळी ऋषीश्वर प्रसन्न झाला तयासी सूर्याचा मंत्र दिदला म्हणती जाय देव असे निर्मला तुझ कारणे तेथे चरणासी करुणी प्रणिपातू कोकद्रवा निघाला त्वरितू आता महिदळ पर्वतू ठाकून या मग ते महिदळ पर्वती जप तप केले नेमव्रती तेथे प्रसन्न झाले आदिती सूर्यनाथू तव सूर्य म्हणे गा ब्राह्मणा मी तुझ झालो गा प्रसन्ना मज माग वरदाना इच्छा आपुली सूर्य प्रसन्न झाला यज्ञ सिद्धी पावला तो वेळी विनवू लागला ब्राह्मणू तो देव तुम्ही आपण मज झाले ती प्रसन्न तरी द्यावे पुत्रदान तत्क्षणी ऐसे ब्राह्मणे विनविले सूर्य फळे तयासी दिदले ते वामन करी पडिले साळंकृत देखिले कन्यारत्न तव सूर्या बोलिला आजी तुझा संसार फळा आला ब्राह्मण येणे फळे तुझ जोडला जगन्नाथू ये कन्येची जन्मपत्रिका ऐसी इथे परनील ऋषिकेशी ऐसी संज्ञा ब्राह्मणासी सांगितली मग सूर्य अदृश्य झाला रवी मंडळा प्रती गेला तेथे ब्राह्मणे केला महात्सोवधोरू मग जन्मपत्रिका वर्तिली तव नावे लक्ष्मी सत्व वरुषाशी झाली मग पितयासी चिंता प्राप्त झाली भक्ती मांडली महाविष्णूची तो भक्तांचा वेळाई तू इथे हृदया आतू तेथीचा वृत्तांतू अनुभव ये जाणली तो वेदांसी न कळे लक्षा आणि सहस्रमुखा वेशाधिका परी पावती सूत्र विवेका तेथेची असे त्या विश्वव्यापकाच्या पोटी हे सकळ ही सृष्टी तया ते स्तविजे ऐशी दृष्टी कैची मज पुण्यभाव भक्तया परी प्रसन्न झाला श्रीहरी म्हणती ब्राह्मणा अवधारी मागवरू मग ब्राह्मण करी प्रणिपातू चरणासी घालू दंडवतू तो वेळी विनविला वैकुंठनाथू द्विजोत्तमे जय जय वैकुंठ नायका जय जयाजी विश्वव्यापका जय जय आदि पुरुषा पुरुषोत्तमा जय शंख चक्र पदा गदा पद्म जय शंख चक्र पद्म गदा योगी जन मनरंजना पद्मनाभा भक्त जन वत्सला सलभा तू नारायणा देवा तुम्ही प्रसन्न व्हावे हे माझे कन्यादान घ्यावे हेची मागतू असे स्वभावे आपुलेनी देव म्हणे येथे नवल असे आम्ही प्रसन्न झालो कैसे माते लक्ष्मी ऐसे रत्नदानासी दिदले अगाये द्विजा नाना कष्टी तुवा तपे केली नेहटी हे लक्ष्मी अपूर्ण शेवटी संकल्पिली ये लक्ष्मी कारणे प्राणिये वेचिती प्राणे ये तू आम्हा कारणे दानासी दिदली तव कोकद्रवा म्हणे हरी ते लक्ष्मी तुझी चरण सेवा करी मज येवडे देई मुरारी आपुल्या चरणी विष्णू म्हणे जैसे इष्टले ते तैसे पावले जयाच्या तयासी हाता आले आपुलेपणे
एरवी मी सांगो किती प्रणिया पडली भ्रांती, ऐसे बोले लक्ष्मीपती निवास ठेले. मग घेऊनी नवरत्नांची माळा, लक्ष्मी घाली हरीच्या गळा. चरण कमळी वेल्हाळा विलासली, जो गोसावी विश्वाचा आत्मा जगत्र जीवाचा, तो दानपात्र कोकद्रवाचा झाला देखा. तया दानाची फळश्रुती म्या सांगावी किती, नवखंड अर्पिता क्षिती सरीन पवे कन्यादानाची. फळपात्रे निनावे तू ते जे अर्पिती भावे, ते देवांसी पावे अवघे ऐसे वेदू बोले. तरी तू आजी अनंतू मज भेटलासी वैकुंठना तू, तरी मज परता भाग्यवंतो आणिक नाही. ऐसे ब्राह्मणे विनविले विष्णू तयासी प्रसन्न झाले, मग मोक्षपदी बसविले कोक द्रव्यासी. मोक्ष देऊनी या ब्राह्मणासी लक्ष्मी नेली वैकुंठासी. मोक्ष देऊनी या ब्राह्मणाशी लक्ष्मीनी नेली वैकुंठाशी. पुढे कथा वर्तली कैसी ते अवधारीजे. वैकुंठी असता या परी लक्ष्मी हरीची अस्तुरी, चरण सेवा करी महाविष्णूची. ऐसे बहुत काळ क्रमिले तव निद्राग्रस्त झाले, मग काय वर्तले ते परीसे पा. वैकुंठी हरी तो पहुडला, तेथे दुर्वास ऋषी देव दर्शना आला. तो येता वारीला लक्ष्मीने पै. देव असती पहुडले निद्रा भंगले, म्हणून निवारिले या उपरी कोपले दुर्वास देव. तव तो चाहलास क्रोधी, म्हणे काही न विचारिता बुद्धी. ऐसी तू गर्वाची अवधी, समुद्रा माझी पडलीस तू. तू आपुले स्वभावे बोलसी, अतिता अभ्यांगताना ओळखसी. ते तू समुद्रा माझी पडसी 7 जन्मे. ऐसा तयाचा शापू दुर्वासा नावरे कोपू, तेने अंगी धडाडिला दीपू लक्ष्मीचा. ऐसा पाय पडे सर्वांपरी, तो परसोनी झोंबे जिव्हारी. तया ते लागली उरी जीवा कैची. का ललाटीची रेखा न चुके ब्रह्मादिका, न चुके ब्रह्मादिका. तैसा शापू देखा दुर्वासाचा. का अग्नीच्या ज्वाळी जैसी वनवे वनस्थळी, तैसी ओसावली बाळी लक्ष्मी देखा. ऐसा लक्ष्मीशी शापू दिदला, तव हरी तो पहुडला. हे देखुनी मागुता मुरडला दुर्वास देव. विष्णू ज्ञानी याचा राव, जाणे सर्वात्मा कुभाव. धाडुनी दुर्वास देव आलिंगिला. हरी म्हणे दुर्वास देवा, संतोषले तुझिया भावा. आजी केला दुष्टावा आम्हा सेवावरी. तरी भाग्य आमचे थोर, घरा आले ऋषीश्वर. म्हणून षोडशोपचार पूजा करी. दुर्वास म्हणे जनार्दना, चिंतिले पावलो नारायणा. स्वामी तुमची आचरणा मज भेटी. अगाजे देह करविती घालिसी, आणि गोरांजन साजिती. ऐसे निर्वाण करीती, परी न पावती देवा तुझ. तरी मज चिंतिता हृदयी, भेट झाली तुझ्या पायी. परी शेवटी काही विघ्न उपजले, तुझी येता भेटी. आडकाठी नसावी, परी ये लक्ष्मी खोटी. जी तुम्ही संग्रहिले. विष्णू म्हणे ऋषी, परिये सावी विनंती एकी. बुद्धी होणारा सारिखी, ते सांगो काय. ऐसी भक्ती ऐसी केली, एकी भक्ती ऐसी केली. हे लक्ष्मी देवी धर्मी अर्पिली. जे इच्छा झाली ते पावले मज, इचेनी भ्रमले. ते आले या पात्रा चुकले, तया हेन नाते झाले दुर्वास देव. तरीही अज्ञानपणे बोलली, आपुले स्वभावे चुकली. ते पाहिजे उशापिली ऋषीराया. दुर्वासा म्हणे अनंता, म्या उशापू करावा आता. परी होणार ते सर्वथा न चुके कदा. हे जाणून देवा, कैसा उशापू करावा. तरी तुझ का संदेह पडावा. आम्ही ऋषी कारणे, पूर्वी अंबऋषी कारणे. म्या दाही शापे देणे, ते दाही अवतार धरणे. हे जाणोनी देव भक्ता कारके, तुझ दाही अवतार धरणे. हे जाणोनी म्या काय करणे नारायणा. इतुके बोलून निघाला
दुर्वास देव गेला तव लक्ष्मीने विनविला वैकुंठनाथो. लक्ष्मी म्हणे ऋषिकेशा तुम्हासी दुर्वास देवे शापू दिधला कैसे तो वृत्तांतु सर्वेशा सांगा मज. अष्टोत्तरेषु तीर्थे तुमचे चरणी म्हणून देव वंदिती पायवानी शापू घडला चक्रपाणी हे नवल कैसे. चंद्र धगागी तापे गंगाजरी वळीजे पापे गरुडावरी चरती सर्पे स्वयं देखा. चंद्रासी होय उभारा रवी माझी पडे अंधारा भ्रांती बुद्धी ईश्वरा हे विपरीत की. तरी देव स्मरावा जरी होय आपुला काढावा स्वामी तुम्हासी शापू घडावा तरी म्या असावे कवनापाशी. तव विष्णू म्हणे लक्ष्मीसी तू दुर्वास देवा नेनशी पूर्वी कथा वर्तली कैसी ते परिसो सुंदरी. हा 7वा अवतार रुद्राचा मज शापू घडला दुर्वासाचा ते प्राकृत वाचा सांगेन मी. पूर्वी अंबरीश एक भक्त मी तयाचा नियामस्त मारते ध्याय हृदयात रात्रंदिवस. मज वाचुनी काही मनी आनिक नाही राहिलासे हृदयी एकची होनी. अंबरीशी वाचुनी प्रेम भक्त नाही मनी म्हणून अपाओ मुनी आणि रचिला तयासी. परिस अहो दर्शने मजला ध्याने परीन लागती मने माझ्या ठाई. ते वेळी सकळा ऋषेश्वरी कुडी बुद्धी विचारली थोरी म्हणती आम्हा परिस काय थोरी भक्ती तया अंबऋषीची. तरी चला स्वत्व ढाळू तयाचे कवन ब्राह्मण मृत्युलोकीचे आम्हा हुनी काय तयाचे करणे ऐसे. मागे कश्यपाची सृष्टी झाली म्हणून तुझी विश्वामित्रे केली तरी आम्हा परिस काय भक्तले तया अंबऋषीची. ते वेळी दुर्वास मुख्य करुनी निघाले सकळ मुनी केले आश्रम ठाकुनी तया अंबऋषीचा. तयेची वैष्णवी एकादशी अतिथी जोडली अंबऋषी आज भेटी वैष्णवांचे चरणासी म्हणून वंदित असे. आसने बैसले बैसो घालती चरण क्षालने केली टिळे गंधाक्षणा झाली तेने वर्जिले नागवेल पत्रे. रात्र गेली जागरणेसी पळभरी असे द्वादशी म्हणून प्रभातेसी आंघोळीसी सारिले उदके. जव सकळांची होती स्नाने तव सुमती पतिव्रता निजजनी बोने पाथिक करुण सन्माने बैसविले. ते वेळी पाथिक बैसिले ऋषेश्वर एकमेक्यांशी करीती विचार येथे कार्य थोर होईल आता. तेथे जम नेम आदिरीला ऋषी वगे आपुलाला ते वेळी दुर्वास देव बैसला ध्यान धरुनी. दुर्वास देवाचा कोप अद्भुत तयाचे कवने करावे जागृत म्हणून अंबऋषी चिंताग्रस्त थोर झाला. पळभरी क्रमेल द्वादशी प्राणाहुती न होईल अतिंतासी तेथे भंगू होईल व्रतासी म्हणून चिंता थोरी. उठी बैसे बाहेर निघे म्हणे या ते कवने करावे जागे म्हणून वेळोवेळा सांगे भार्या सुमती पुढे. तव तया अंबऋषीची राणी प्रतिव्रता शिरोमणी काय बुद्धी आठवुनी बोलती झाली म्हणे शाळीग्राम तीर्थ आणि तया माझी तुळशी पत्र तुम्ही चालवा आपुले व्रत अतीत दुर्वास असो तयाची. ऐसे विचारिता काही आनिक उपाय नाही तुळशी पत्र आणि तीर्थ हृदयी स्वीकारिले. ऐसे मुखा माझी पडले तीर्थ तर तव दुर्वासाने उघडले नेत्र. ऐसे अरे अंबऋषी सांडुनी अतीत भोजनी प्रवर्तलासी. जैसे आमिष कारणे मासा आपुले मरण नेने कैसा जन्म पावसी तैसा अंबऋषी तू. नेने पाय रिघाले पोटी आणि भार पडेल पाठी जन्म पावसा शेवटी तैसाच तोडे. सुकर जन्मा जासी दाही दिशा शोधिसी परंतु आहारू न पावसी कर्मरूपा. जो राजा सावजांचा आहारू घे गजांचा जन्म पावसी तयाचा अंबऋषी तू. भीग मागशील रे भटा भीग मागशील रे भटा परी तुझ नाही गा पुरवठा म्हणून ओंगाळशी दारवंटा दातयाच्या.
तुझ ऋषी कुळी जन्म माता मारून करीसी काम निशस्त्रीय करून या उत्तम राहसी तू तुझ पतिव्रतेचे पडते शाप विशेष त्याने तुझ होती गर्भवास तुझी स्त्री नेती राक्षस तिचे मार्गे धाव येती तू आठवे अवतारी भेने पळसी समुद्रा माझारी दैत्याची या उथारा भरी सिनसी तू नववा जन्म बौद्ध जन्मसी कलियुगा मान ऐसी 10वा जन्म पावसी कलंकी रूप ऐसा कलंकी कलीच्या अंती 10 जन्मे भोगाविती अंबऋषी पुनरावृत्ती घडेल तुझ ऐसा दुर्वासाचा कोपू जयासी घडे शापू या 10 जन्माचा संकल्प घातला तेने ऐसे म्हणून उठला आश्रमा बाहेर निघाला म्हणे अंबऋषी भला रे भला आमुते पाथिक भेदू करीसी मग तया अंबऋषीची राणी पतिव्रता शिरोमणी धावून लागली चरणी दुर्वासाच्या कर जोडून करी विनंती कृपा असे थोर भाकिती आजी तू आमुचा अतिथी स्वागत करीजे आजी आमुचे केवळे भाग्य अतिथ जोडले श्लाघ्य सकळीक स्वामी उपशमकी ते राग आम्हा सेवकावरी स्वामी तुम्ही जयासी प्रसन्न व्हावे तयाचे दुःख दारिद्र्य हरावे तुम्हीच ऐसे करावे तरी सांगावे कवनासी ऐसी पुढती पाया पडे कपाळी रुतती खडे तरी दुर्वास तिकडे न पाहता निगे ऐसे अनेक प्रकारी दुर्वासा विनविले भारी मग ती कोपून सुंदरी काय म्हणती झाली तुम्ही आपण म्हणता ज्ञान श्रोते आणि शांती बुद्धी ज्ञानवते देव मज पाहता तुम्हा परते कोणी नाही आमचे येथे भोजन करावे आणि सत्वा घेऊन जावे हे काय बरवे फळासी येईल अगा लटिकी ठेवावी मिसे कार्य व्हावे अपैसे तया कैची असे देव येईल ऐसे बहुता परी विनविता नये दुर्वासा चिंता ये वेळी ते काय प्रतिव्रता आज्ञा कोलिता देती झाली मग त्या अग्नी आव्हानीला दुर्वास देवावरी घातला तव दिशा गरजुला पेटला भवंता धावी तेने आकाशी उठले ज्वाळ दुर्वास देवा लागली हळहळ ते वेळी सुमती म्हणे जाय फळ इच्छा आपुलिया सुमती म्हणे बारे अग्नी दुर्वास आन बुझावणी ते ऋषेश्वराया वाचुनी उपहार न करी मग दुर्वास तेथून निघाला सत्यलोकी ब्रह्मापाशी गेला तव तो म्हणे हा अग्नी आपुला नव्हे स्वामी तेथून निघाला दुर्वासा जाऊनिया कैलासा शंभू म्हणे ऋषिकेशा वाचुनिया नावरे कवना तुझवरी कोपली प्रतिव्रता अग्नी ज्वाली कोलिता तव शंभू म्हणे तू मागुता जाय वेगी ऐसा दुर्वासू पळू लागला वेगी तव कोलित पुढे मागे ऐसा हिंडती 21 स्वर्गे परी लागुनी संडे पातालेसे झाले रोडू सर्वांसी उदेला फोडू अग्नीच्या ज्वाळे खांडू होर पळून गेले ऐसा अस्ताव्यस्त देखिला मग त्या अग्नी आकर्षिला त्यावेळी दुर्वास देव पूजेला षोडोपचारे ते वेळी तेथे बैसुनी तरी तू सांगे मागील वृत्तांतू म्हणे अंबऋषी अपराध बहुतू थोर केला अंबऋषी टाळवा सत्वांसी म्हणून म्या माव केली तयांसी त्याची भार्या कोपली आम्हासी लाविता अग्निपाठी झळंबलो अग्निज्वाळी म्या ठाकीला ब्रह्मा आणि चंद्रमोळी तेने देवा धाडिले तुझ जवळी वैकुंठनाथा तरी या दोषा वेगळे करी आगा विश्वव्यापका हरी ऐसा का कुळती थोरी येत असे ते वेळी दुर्वासया ते धरुणी हाती दोघे आले मृत्यू लोकाप्रती तेथे अंबऋषी आणि सुमती लागली चरणा मनती अठ्ठ्या शिवसहस्र ऋषेश्वर पाथिले बैसले असती पांथिकर हे दुर्वास देवे आम्हा विचार थोर घातले समर्थू जयाचा पाठीराका तयासी विघ्ने नाहीत देखा तो केवी उपेक्षी सेविका आपुलिया
स्वामीस होय निर्वाणी सेवक, तरी देवतयाचा आज्ञाधारक, हा अनुभवी विवेक जाणितला। मग 88 सहस्त्र ऋषी देव दुर्वास बैसले पांथीसी, ते वेळी सुमती तयासी वाढीती झाली। मग तयाचे फिटले पारणे, स्वइच्छे झाली भोजने, टिळे वेडे देऊन झाले सन्माने, मग वस्त्रे वाहिली। मग सुखे करुणी समस्ती, दुर्वासा केली विनंती, तव तेथे उशापाती गती, काही न चाले। तव दुर्वास म्हणे म्या जयाती शापू देणे, तयासी काही कारणे, हे घडेल सत्य देवा। ऐसे करिता काही आणखी उपाय नाही। मग विष्णू म्हणे शापदाही मीची स्वीकारीन, मी भक्त काज कैवारी, ऐसी ब्रिदे माझ्या तोंडरी, म्हणून शापदाही स्वीकारी मीची विष्णू। मत्स्य कुर्म वराह नरसिंह वामनो पाहे, परशुराम रामकृष्ण होय बौद्ध कलंकी। हे संख्या दाही अवताराची उभरा, भरीत पुनरावृत्तीची, लक्ष्मी ये मज परीस तू भाग्याची, जे एके सांडिलीसी। ऐसा दुर्वासाचा कोपू, जयासी घडे आपला तयाचा शापू, तया उशापू काही न चले। ऐसा अंबऋषीची कथा झाली, हे लक्ष्मीप्रती विष्णूने सांगितली, यापुढे कथा काय वर्तली, ते परिसास होते हो। तव लक्ष्मी म्हणे अनंता, तुझ्या वेगळी केली होय विभक्ता, हे जानसी जगन्नाथा म्या काय करावे। तव विष्णू म्हणे लक्ष्मी येसी, तू जाय सागराशी उदरासी, कुर्म वेशे तुझपासी सानिध्य असेन। हे 12 वर्षाची संख्या जाईन निमिषा एका, तुझ मज प्रसंगा एका भेटी होई का। ऐसे म्हणून आज्ञा दिधली, मग लक्ष्मी समुद्रासी गेली, ही कथा काय वर्तली, ते ऐका श्रोते हो। ऐसा संकलित पूर्वापरू, आता कैसा मथिजेल सागरू, तो सांगेल कुमरू महामायेचा। इति श्री कालिंका पुराण देवी महात्म्ये सोमवंश कथा नाम चतुर्थोध्याय समर्पित। श्री जगदंबार्पणमस्तु। शुभं भवतु।